तर जो अख्खा कलेजीचा घड होता ना, त्याच्यामधून कलेजी फक्त एवढीच निघाली. ती मी बाजूला कापून ठेवलेली आहे. आणि हे सगळं ते नळी असते ना मोठी, ती नळी आणि हा जो त्याला काय म्हणतात ना फोपशा की फुफ्फुस ते. तर हे शिजायला पण खूप वेळ लागतं आणि खरंच खूप कठीण असतं याचे तुकडे करणं. अक्षरशः हात दुखून येतो. पण मी एक हाताने मला जेवढं करता येईल तेवढं मी केलेलं आहे. इथे प्लॅटफॉर्मवरच केलेले आहेत ते सगळे तुकडे. आणि छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आणि अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. चाळणीमध्ये घेऊन आधी टोपामध्ये विसळून. तर हे मी बाजूला ठेवलं आहे. आणि ही कलेजी एवढीच निघाली. खरं खायला कलेजी आवडते सगळ्यांना जास्त, पण ती एवढीच होती आणि त्याचे एवढे तुकडे झाले. तर हे मी 2 बाजूबाजूला ठेवण्याचं कारण सांगते, कारण ह्याला शिजायला वेळ लागतो. आणि हे मी जर कुकरमध्ये लावले तर ह्याला शिट्ट्या जास्त द्याव्या लागतात आणि ह्याचं लगेचच वाफेवरच पाणी येतं, म्हणून मी हे बाजूला ठेवले. तर मी आता काय करणार आहे, 2 वेगवेगळ्या पातेल्यामध्ये हे आधी गरम पाण्यातनं मीठ आणि हळद टाकून काढून घेते. त्याच्यानंतर मग वेगवेगळंच कुकरला लावणार आहे. तर चला आधी आपण ते करून घेऊया. 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मला थोडंसं एक 5 मिनटं गरम पाण्यातून काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून घेणार आहे. मीठ पण थोडंच टाकून घेते, जास्तच पडलं, त्याच्यात पण टाकते थोडंसं. आता हे मी 5 मिनटं फक्त जरा गरम करून घेते. दोन्ही गॅस पेटवले आणि दोन्ही गॅसवर मी ठेवले. हे काय आपण शिजवणार नाही आहोत, फक्त गरम पाण्यातून काढून घेणार आहोत. शिजवण्याचं आपण नंतर करणार आहोत. आता मला याच्यात कुकरमध्ये शिजवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे हे गरम होईपर्यंत मी ते साहित्य तयार करून घेते. त्याला चांगली वाफ आलेली आहे आणि असे घट्ट झाले बघा. मग अशी त्याच्या अगदी लवचिक होते ना, तर आता हे तुकडे अगदी घट्ट झालेले आहेत. याचं कारण आपण जे स्वच्छ केलेलं असतं ना, त्यात आणखीन म्हणजे मीठ आणि हळद टाकून पुन्हा चांगले स्वच्छ करून आपण घेतले. म्हणून ही रेसिपी करताना ना नेहमी आपण धुवून घेतल्यानंतर याच्यात मीठ हळद टाकून एक 5 मिनटं पाण्यातनं काढून घ्यायचं, चांगले असतात. आता मी फोडणी द्यायला घेते. तर फोडणीला मी इथे साहित्य काढून घेतले. फोडणी नाही म्हणजे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1 लवंग आहे, 2 हिरवी वेलची आहे, मोठी वेलची संपलेली आहे घरात पण मी तसंच चालवून घेणार आहे. हा तेजपत्ता आहे, दालचिनीचा एक तुकडा आहे आणि आलं लसणाची पेस्ट आहे. आणि ह्या दोन्ही भाज्यानंतर आपल्याला एकत्रच करायचे आहेत. फक्त हे लवकर शिजत नाही, हे फोपीस म्हणून त्याला जास्त शिट्ट्या देणार आहे आणि कलेजीला फक्त एकच शिट्टी देणार आहे. तर ते मी फोडणीसाठी आता कुकर ठेवलेलं आहे. तर कुकरमध्ये मी आधी टाकून घेते तेल. दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे. दालचिनीचा तुकडा टाकून घेतला, 2 हिरवी वेलची, लवंग आणि तेजपत्त्याची 2 पानं टाकून घेतली. हे मी आलं लसणाची पेस्ट इथं चमच्यामध्ये काढून घेतलेली आहे, ती पण टाकणार आहे याच्यामध्ये. लसणाची पेस्ट आणि अख्खे गरम मसाले आपण टाकले. त्याच्यामध्ये मी हे फोपीस जे फुफ्फुस असतं ना ते टाकून घेते आणि ह्याला आपण आता 5 ते 6 शिट्ट्या देणार आहोत. बरं, हे जे पाणी आहे ना आपण ज्याच्यात गरम करून घेतलेलं ते पाणी मी घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये मी थोडंसं दुसरं पाणी टाकणार आहे. तर मी 7 शिट्टी झालेली आहे. मी त्या भाजीला 7 शिट्ट्या दिल्यात आणि आता हा गॅस बंद करून घेते. आणि त्याच्यानंतर ही कलेजी 2 शिट्ट्यांमध्ये मी शिजवून घेते. म्हणजे आपण जेव्हा एकत्र भाजी करू तेव्हा दोन्ही समप्रमाणात शिजलेले असते. आता मी फोडणीची इथे तयारी करायला घेतलेली आहे. कुकर थंड झालेला आहे आणि मी हे काढून घेतलं. दाखवते तुम्हाला की ते कसं शिजलं ते. तर हे छान असं शिजलेलं आहे. ह्याला मी 7 शिट्ट्या काढून घेतल्या. आता हे सगळं मी आपण एकच फोडणीमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यात मी आता कलेजीला 2 शिट्ट्या देणार आहे. एकच शिट्टी देणार आहे. हे सगळं काढून घेते आणि कलेजी लावून घेते. आता हे कलेजीमधलं पाणी मी काढून ठेवलेलं ते आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते.
आणि ह्याला फक्त एक शिट्टी देते. हो, द्यावीच लागेल. आता यामध्ये टाकू आपण कांदा. कांदा आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडचा गॅस पण थंड होणार आहे. कांदा छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये मी टाकून घेतला आहे टॅमॅटो. आणि आपण शिजताना मीठ टाकलेलं म्हणून मी आता थोडंसंच मीठ टाकणार आहे. लागलं तर पुन्हा मीठ वाढवता येईल, पण अधिक जास्त मीठ टाकायला नको. थोडासा टॅमॅटो गळेपर्यंत आपल्याला ही फोडणी भाजूनच घ्यायची आहे. त्यानंतर हे सगळे मसाले टाकून घेतलेले आणि मी आता फोडणी देताना नेहमी गॅस कमी ठेवत असते, तर गॅस कमी करून घेतला. आणि हे जे मसाले टाकलेले आहेत हे सगळे प्रमाणात टाकलेले आहेत, म्हणजे आपल्याला चवीनुसार. तर त्यामध्ये टाकते मी हा पूर्ण एवढा हिरवा मसाला, कारण भाजी आपल्याला काय ओली करायची नाही, अशी थोडीशी ओली ओलीच ठेवायची. कालवण वगैरे करायचं नाही त्याचं पातळ. आणि हा मसाला आहे हा आता आपण पूर्ण छान असं थोडं थोडं पाणी टाकून भाजून घेणार आहोत. तर आपण जी भाजीला फोडणी दिलेली आहे ना, ती फोडणी मी थोडं थोडं पाणी टाकून अगदी तेल येईपर्यंत हिरवा मसाला आणि इतर चवीचे मसाले टाकून अशी भाजून घेतलेली आहे. आणि इकडे अजून कुकर थंड झालेला नाही. दुसरी भाजी आपण इथे काढून ठेवलेली आहे, ती याच्यामध्ये मिक्स करून मग हे सगळं आपण या भाजीत टाकणार आहोत. तर आता छान अशी फोडणी भाजलेली आहे आणि तेल देखील खूप छान सुटायला लागलंय. तरी हा कुकर थंड होईपर्यंत मला हे असंच हलवत राहायचं आहे. आता थोडासा गॅस मी फास्ट करते. हा मसाला भाजून घ्यायचा आहे, कारण आपली जी भाजी आपण करणार आहोत कलेजी आणि फुफ्फुस ते ऑलरेडी शिजलेले आहे. त्याच्यामुळे हा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आणि ते नंतर याच्यात टाकून 5 ते 7 मिनिटं आपल्याला वाफ द्यायची. आपली भाजी रेडी. दाखवते तुम्हाला कुठपर्यंत शिजले ती. पण छान शिजलेली आहे. आता आपण हे सगळं एकत्र करू आणि वरून फोडणी द्यायची. ती फोडणी करून घेऊ. म्हणजे दोन्ही समप्रमाणामध्ये शिजवून झालेले. फोडणी आपली अगदी छान भाजून झालेली आहे. त्यामध्ये मी आता हे टाकून घेतलं आणि जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही भाजी एकत्र करायची आहे. बारीक गॅसवर सगळा मसाला एकत्र होईपर्यंत भाजी आपली रेडी होणार आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि एवढी पातळ तर मला ही भाजी ठेवायचीच आहे, कारण का भाकरींबरोबर खायची आहे. त्याच्यामुळे छान अशी भाजी झालेली आहे आणि ती छान घमघमाट सुटला आहे, म्हणजे सुगंध इतका घरभर पसरलेला आहे. भाजी देखील सुंदर झालेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता मी प्लेटमध्ये काढून ठेवते. भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा थोडीशी मिक्स करते, कारण कोथिंबीरचा पण त्याच्यामध्ये सुगंध उतरला पाहिजे, थोडासा स्वाद उतरला पाहिजे, चव उतरली पाहिजे, म्हणून आपण वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता मी गॅस बंद करून घेते.